फॅक्टर तर चालू होता ना की पुण्याचा कारभारी कोण आणि पुण्याचे दादा कोण. आता मुलांना काय वाटतं की पुण्याचा कारभारी कोण आणि पुण्याचे दादा कोण? मीच हे चुकीचं उत्तर आहे. पुणेकर जनता हीच पुण्याची कारभारी का, तर त्यांनी त्यांचे प्रतिनिधी निवडून दिले. त्यांनी कोणी मालक नाही निवडून दिले. पुणेकरांनी जे निवडून दिलेत कुठल्याही पक्षाचा असो, तो त्यांचा प्रतिनिधी आहे, तो त्यांचा मालक नाही. त्यामुळे पुण्याचे प्रतिनिधी जनतेच्या मार्फत तिथे गेलेले आहेत. त्यामुळे जनता हीच मालक आहे. शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आन्सरेबल असलं पाहिजे. त्यानं त्याची ही जबाबदारी आहे की मला जे काम दिलं पुणेकरांनी, जे माझ्या भागातल्या वॉर्डातल्या नागरिकांनी, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणं हेच डोक्यात ठेवून त्यांनी काम केलं पाहिजे. मला वाटतं म्हणून खऱ्या अर्थानं आपण म्हणतो मतदार राजा आहे, खरंच मतदार राजा आहे आणि पुण्यातली जनता ही तर राजाच आहे. त्याच्यामुळे आता प्रश्न असा पडला की आम्ही शिल्पकार म्हणायचे की कारभारी म्हणायचे? पुणेकर जनताच शिल्पकार, पुणेकर जनताच कारभारी. पुण्यातल्या जनतेने निवडून दिलेले आम्ही सगळे, पुणेकरांनी नेमून दिलेले तिथले कारभारी सगळे. हे सामूहिक आहे, मला वाटतं वैयक्तिक आहे. फ्लेक्स तर तुमचे लागले होते पुण्याचे, नव्या काढायला लावले. काढायला ते गब्बरचा पण काढायला लावला.